मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव आता सिंधूला म्हणतो, मुलांना त्यांच्या रूममध्ये झोपायला पाठव. पण मुलं आता हट्ट करत असतात की नाही, आम्हाला इथेच तुमच्याबरोबर झोपायचे आई बाबा प्लीज. पण आता सिंधू म्हणते काय करायचं राघव आता. तेव्हा राघव म्हणतो नाही, त्यांना त्यांच्या रूममध्येच पाठवून दे प्लीज, आजच्या दिवस नको, आपण उद्यापासून एकत्र झोपूयात ना, चालेल ना, पण आज नको बाळांनो. मग आता विनू म्हणतो नाही आई बाबा, मला इथेच झोपायचं इथेच झोपायचं असा तो हट्ट आता करत असतो. तेव्हा सिंधू म्हणते आता काय करायचं राघव. मग हा राघवचा आता नाईलाज झालेला असतो. त्यानंतर आता मुलं म्हणतात बाबा आम्हाला एक गोष्ट ऐकायची आहे. आई गोष्ट सांगतेस ना. मग आता यांना पहा गोष्ट ऐकायची आहे असा आता सिंधू म्हणते. राघव म्हणतो चला मग आता आपण कॅम्पिंग करूयात, घरातच कॅम्पिंग करायचं हां असं म्हणून ते आता असा टेंटसारखं घरामध्ये मस्त असं डेकोरेशन करतात बेडवर आणि तेथे कॅम्पिंग करतात. त्यावेळी आता होममेड आईस्क्रीम आता सिंधूने केलेलं असतं. तेव्हा ते आईस्क्रीम एन्जॉय करत आता अल्बम पाहत पाहत सर्वजण गप्पा मारतात. तर राघव सिंधूची आता फॅमिली अगदी पूर्ण झालेली असते आणि ते सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. त्याचवेळी आता सावी म्हणते की वाव विनू, अरे तू जेव्हा लहान होतास ना बाळा, तेव्हा तुझे गाल बघ कसे होते, गोल लाडू भरल्यासारखे, आणि आता तसे नाही आहेत. मग आता विनू तिला म्हणतो की अगं लहानपणी तुझे गाल असे नव्हते पण आत्ता आहेत नुसते लाडू भरल्यासारखे. मग आता दोघेही एकमेकांची गंमत करत असतात. राघव म्हणतो असं बोलायचं नाही हा सावीला विनू. विनू आता खूपच जरा पुढचं बोलत असतो. ते पाहून सिंधू म्हणते राघव हे काय. मग आता राघव विनूला जरा गप्पा करतो आणि मग नंतर पुन्हा विनू बोलू लागतो, सावी तुला एक सांगू का गं, ही जी व्हाईट फ्रॉक आहेत ना, त्या फ्रॉकमध्ये तू बघ ना कशी डॉलसारखी दिसत होती. मग आता सावी विचारते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आत्ता मी डॉल दिसत नाही आहे का. तेव्हा विनू म्हणतो दिसतीये गं तू डॉल, आहेच तू डॉल आमची. त्यानंतर आता हा ड्रेस कधी घेतला होता गं राघव सावीला, असा आता राघव फोटोमध्ये पाहत विचारतो. मग आता सिंधू म्हणते राघव तुम्हाला आठवतं का, अहो सावीसाठी हा ड्रेस ना मी स्वतः शिवला होता. पण अहो संक्रांतीचं सेलिब्रेशन जेव्हा यांच्या स्कूलमध्ये होतं ना, काय झालं की सावी हा मी शिवलेला ड्रेस घालून निघाली स्कूलमध्ये आणि अशी गंमत झाली ना, असं म्हणून ती पुढे काय काय गमती जमती झाल्या हे सगळं काही राघवला आणि मुलांना सांगू लागते. तेव्हा सर्वजण अगदी पोट धरून हसत असतात. तेव्हा सावी आता त्यांच्याकडे पाहतच राहते. मग नंतर आता विनू विचारतो आई बाबा तुम्हाला एक बोलू का. मग आता राघव विचारतो काय बाळा बोल ना. तेव्हा विनू म्हणतो आपण सर्वजण असं खूप दिवसानंतर एन्जॉय करतोय ना. तेव्हा राघव म्हणतो हो ना बाळा, खूप दिवसानंतर आपण असं एन्जॉय करतोय, पण आता इथून पुढे दर महिन्याला आपण एक कॅम्पिंग ट्रिप करायची म्हणजे करायचीच. आपण आता इथून पुढे एन्जॉय करायचा म्हणजे करायचा. आता सर्वजण एकत्र आहोत ना, तर आता अजिबात हे क्षण मिस करायचे नाहीत. सावी त्याचबरोबर विनूला खूपच आनंद होतो की बाबा आपल्याला फिरायला घेऊन जाणार. तेव्हा सिंधू आता म्हणते राघव आपण अजून एक करूयात हा, म्हणजे आता आपल्याकडे टाईम नव्हता, यांच्या स्कूल सुरू आहेत म्हणून घरच्या घरी कॅम्पिंग केलं खरं, पण आता सुट्टी लागल्यानंतर जंगल सफारी आणि तिकडे दुसरीकडे कॅम्पिंगला सुद्धा जाऊयात, चालेल ना. मग आता राघव म्हणतो परफेक्ट प्लॅन, जाऊयात नक्की आपण जाऊयात. तेव्हा विनू म्हणतो आई अगं माझ्या मनात सुद्धा हेच होतं, तुला कसं कळलं गं. त्यावेळी आता सिंधू विचारते हो का, तुझ्या मनातही हेच होतं का. तेव्हा सिंधू लाडानेच त्याला जवळ घेत म्हणते कसं आहे ना विनू बाळा, आईला मुलांच्या मनात नक्की काय आहे ना ते लगेच कळतं. मग नंतर विनू म्हणतो आई मला ना बाप्पाला थँक्यू म्हणायचंय, कारण बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली म्हणूनच मी बाप्पाला आता थँक्यू म्हणणार आहे, मला माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत त्याने पोहोचवलं ना म्हणून. तेव्हा सिंधू आता खूपच इमोशनल होते आणि विनूकडे पाहू लागते. राघव तितकाच इमोशनल होतो आणि आपल्या लाडक्या विनूकडे पाहत असतो. मग नंतर आता सावी म्हणते बाप्पाने माझी सुद्धा प्रार्थना ऐकली आहे, कारण माझ्या बाबांना माझ्या जवळ आणलं, असं म्हणून ती राघव जवळ जाते आणि त्याला मिठी मारते. त्यानंतर विनू म्हणतो जर आपली विश बाप्पाने ऐकलीच नसती तर आपण भेटलोच नसतो. मग आता ते दोघेही
दोघंही इमोशनल होतात. तेव्हा राघव त्याला म्हणतो, हे बघ चांप, असा विचार करायचाच नाही, असे निगेटिव्ह थॉट्स मनात आणायचेच नाही कधी. त्यावेळी आता विनू विचारतो, बाबा इथून पुढे जर असं म्हटल्याबरोबर तो पुढे काय म्हणणार हे सिंधूला आता माहीत असतं. त्यामुळे ती आता जरा रागातच म्हणते, बाबांनी काय सांगितलंय, नेहमी चांगला विचार करायचा, निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही, सगळं चांगलं होणार असा विचार केल्यानंतर सगळं चांगलंच होतं विनू. विनू आता हो असं म्हणतो आणि मी इथून पुढे अजिबात निगेटिव्ह विचार करणार नाही असं प्रॉमिसही सिंधूला तो करतो. त्यानंतर आता विनू म्हणतो, हो चालेल आई, मी निगेटिव्ह विचार इथून पुढे कधीही करणार नाही. मग आता ते चौघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि बाप्पा इथून पुढे आपल्याला कधीही असं वेगळं करणार नाही असं म्हणतात. तर दुसरीकडे आता राणीची आई तिला भेटायला जेलमध्ये आलेली असते. तेव्हा राणी आता सारखी म्हणत असते, मला त्यांचा रिवेंज घ्यायचा आहे रत्न पारखेंचा. तरीही आता तिची आई तिला समजावू लागते, बाळा असं करू नको, अगं मला वाटलं होतं की तुला सपोर्ट केल्यानंतर तुझं मन शांत होईल, म्हणजे तुला फक्त राघवला जेलमध्ये टाकायचंय एवढाच तुझा रिवेंज आहे, परंतु आज तू सर्व लिमिट्स क्रॉस केल्या आहेत राणी. अगं तुझ्याकडे एवढं सगळं असतानाही तू कुठे येऊन पोहोचलीस याचा विचार केला का? या रिवेंज घेण्याच्या नादामध्ये अगं तू जेलमध्ये येऊन पोहोचलीस, स्वतःची राख रांगोळी करून घेतलीस, त्या सिंधू आणि राघव जिंकले आहेत आणि तू काय केलंस, तू स्वतः अशी बदनाम होऊन बसलीस. तू असं करू नको. अगं तू रत्न पारखींच्या जीवावर उठलीस हे मला जेव्हा समजलं ना, तेव्हा खरं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. या गोष्टीमध्ये मी तुला कधीही सपोर्ट करणार नाही असं म्हणून आता राणीला ती चांगली खडसावते. तेव्हा त्या जेलर ज्या बायका असतात त्या राणीकडे पाहतच राहतात, कारण आता हिने काय काय कारस्थान केलं हे तिची आई सगळं काही राणी समोरच सांगत असते. मग नंतर आता मधू विचारते, मम्मा तू माझी बाजू घेत नाही, त्या रत्नपारखींची बाजू घेते, तुला कसं जमतं ग? तुझ्या मुलीला एवढा त्यांनी त्रास दिलाय तरीही तू आपली त्यांचीच बाजू घेत राहिलीस. मग आता तिची मम्मा म्हणते, असं नाही आहे मधू, मलाही तुझी काळजी आहे. अगं तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे काय करून बसली आहेस, तू काय होती आणि काय झालीस? ती म्हणते, नाही मला रत्न पारखेंना संपवायचं आहे, त्या राघव आणि सिंधूला धडा शिकवायचा आहे, मी माझा बदला पूर्ण करून घेणार म्हणजे घेणारच. तेव्हा तिची आई आता सनकंतीच्या मुस्काटीतच मारते. तेव्हा ती म्हणते, मम्मा अगं तू माझ्या कानाखाली मारतेस, अगं तुझ्या लेकीच्या कानाखाली मारतेस तू, अगं तुझ्या लेकीला किती त्रास दिला हे तुला दिसत नाही का? मग आता तिची आई म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं असा बदला घेत नसतो बाळा, अगं त्या बदल्यामध्ये तू चुकीची वागतीये हे मला समजलंच नाही. मला फक्त राघवला जेलमध्ये टाकायचं होतं, कारण माझ्या मुलीला त्याने त्रास दिला होता म्हणून, तिचं मन दुखवलं होतं म्हणून, पण तू त्यांच्या जीवावर उठलीस हे मला नाही आवडलं, कोणत्याच प्रकारे नाही आवडणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एका आईचं कर्तव्य काय असतं, आपलं मूल जेव्हा अयोग्य मार्गावर जात असतं ना, तेव्हा त्याला योग्य मार्गावर घेऊन जाण्याची जबाबदारी त्याच्या आईची असते. योग्य संस्कार आईने लावायचे असतात मुलांना. करावं तसं भरावं असं म्हणतात ना, सेम तुझं झालं आहे. तू त्यांच्याबरोबर एवढी वाईट वागली ना, म्हणूनच तुला एवढी मोठी शिक्षा मिळतीये. आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी एखादा खड्डा खणतो ना, तेव्हा त्या खड्ड्यामध्ये आपणच अगोदर पडतो. त्या रत्न पारख्यांबद्दल तुझ्या मनात राग नाही का असं मधू विचारते. तेव्हा तिची आई म्हणते की नाही राग, कारण त्यांच्या पापाची शिक्षा मिळेलच, तुला जेवढा त्रास दिलाय तेवढा त्रास त्यांना होईलच, परंतु तू असं वागू नकोस अगं प्लीज, आणि तुला जर असं वागायचं असेल ना तर इथून पुढे मी कधीही तुला सपोर्ट करणार नाही असं स्पष्ट शब्दात तिची आई तिला म्हणते आणि तेथून जायला निघते. तेव्हा मम्मा मम्मा अगं थांब ना असं आता मधू म्हणत असते, परंतु तिची मम्मा आता तेथे थांबत नाही. त्यामुळे मधूला आता खूपच वाईट वाटतं, कारण तिची मम्मासुद्धा तिच्या सपोर्टला तेथे नसते. त्याच वेळी आता मधू खूप वैतागते, तिला काय करावं सुचत नाही, कोणाची मदत घ्यावी हे सुद्धा कळत नाही, कारण आता मामाने मला सपोर्ट केला त्यामुळे मम्मा खूप चिडली आहे मामावर सुद्धा असं मधूच्या मनात आता येतं. आणि मामा स्वतः जेलमध्ये आहे म्हटल्यानंतर मला काय सपोर्ट करणार, मला कुठून सोडवणार, हा प्रश्न आता तिच्या मनात येतो. त्यानंतर आता मधू वैतागलेली असते, म्हणूनच आता ती जेलर जी अक्का असते ना, ती आता लगेच मधूला विचारते, काय इंग्लिश मॅडम
तू एवढी पापं केली आहेत ना, तुझ्या जोडीला आम्ही आहोतच ना तुला इथे सपोर्ट करायला. मग आता मधुर रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते तुझ्या सपोर्टची मला गरज नाही आहे. मग आता त्यानंतर अक्का ही तिचा हातच जोरात पकडते. मग आता हात जोरात पकडल्यानंतर ए सोडे मला असं रागातच मधू जेव्हा म्हणते ना, तेव्हा ती अक्का अजूनच चिडते आणि मधूला एका हातानेच अशी ढकलून देते आणि तिच्या सणकण कानाखाली मारते. तेव्हा आता मधूला अजूनच राग येतो, परंतु अक्काचं हे रौद्र रूप पाहून मधूही खूपच घाबरते. अक्काने असा तिला धडा शिकवलेला असतो ना, ती आता अगदी गालालाच हात लावते आणि गाल चोळत राहते आणि अक्काकडे पाहतच राहते. ती आता अक्काला खूपच घाबरून असते, कारण आता आपलं इथे काही डाळ शिजणारच नाही हे मधूला आता कळून चुकलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी आता कमिशनर साहेबांनी राघवला फोन करून ड्युटीवर बोलवलेलं असतं. राघव ड्युटीवर जाण्यासाठी आता मस्त असा तयार होत असतो. तेवढ्यातच सिंधू आता तेथे येते आणि दही साखर त्याच्या हातावर देत म्हणते ही घ्या. मग आता राघव म्हणतो खरंच याची गरज नव्हती. तेव्हा सिंधू म्हणते कशी गरज नव्हती असं म्हणताय? अहो आता हे दही साखर आहे ना, त्यासारखा तुमचा प्रवास अगदी गोड होऊ देत असं मला वाटतं, कारण एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडलात आणि बाहेर पडल्यानंतर तुमचा आज ड्युटीचा आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे म्हटलं की तुम्हाला द्यावं दही साखर. राघव म्हणतो हो बरोबर आहे, कमिशनर साहेबांनी जेव्हा मला फोन करून ड्युटीवर बोलवलं ना, तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. त्यानंतर सिंधू म्हणते तुम्हाला तुमचा मान सन्मान परत मिळाला, तुम्हाला तुमची डिग्निटी परत मिळाली, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. राघव तुम्ही एवढे वर्ष जो त्रास सहन केला ना, त्याचं आज खऱ्या अर्थाने चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून ती राघवचा खूप अभिमान वाटतो असं त्याला सारखं म्हणत असते. तेव्हा राघव आता तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतो आणि म्हणतो की सिंधू तुला एक सांगू का गं, या सगळ्या गोष्टींचं श्रेय ना फक्त तुला आणि तुलाच द्यायला हवं, कारण तू माझ्यासाठी एवढं काही केलंय ना सिंधू, ते मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. आणि म्हणूनच एक नवरा म्हणून मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटतो असं म्हणून तो सतत तिचं कौतुक करतो. पुढे आता दोघेही एकमेकांचं कौतुक करत असतात. तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही उगीचच मला श्रेय देताय, परंतु एक गोष्ट सांगू का राघव तुम्हाला, अहो जर तुम्ही नसतात ना तर मी हे काहीच करू शकले नसते. म्हणून लगेच ती त्याला आता स्वतः दही साखर देते. तेव्हा आता राघववर सिंधू आता खूप हसत असते, कारण ते दही साखर असतं ते त्याच्या ओठाला जरा लागलेलं असतं. तेव्हा सिंधू आता हसताना राघव विचारतो काय झालं. मग आता सिंधू म्हणते तुमच्या ओठावर लागले ते दही साखर. त्यावेळी आता राघव म्हणतो मग तू स्वच्छ कर ना ते. तेव्हा आता सिंधू लाजते आणि म्हणते नाही हा राघव, अजिबात नाही. मग आता राघव म्हणतो प्लीज सिंधू, आज ड्युटीचा पहिला दिवस आहे ना. मग आता सिंधू आपल्या स्वतःच्या पदराने चा ओठ पुसत असताना त्याच वेळी आता तो पटकन तिला आपल्या मिठीत घेतो. ती म्हणते सोडा हा राघव. राघव म्हणतो नाही सोडणार मी, काय करणार आहेस तू. तेव्हा आता राघव अगदी तिच्या जवळ जातो, तिचा किस घेणार असतो. तेवढ्यातच रेश्मा आता तेथे येते आणि म्हणते बापरे सॉरी हा, मी काही ऐकलं नाही, मी काही पाहिलं सुद्धा नाही असं म्हणून ती पटकन आपला चेहरा लपवते. राघव आणि सिंधू पटकन एकमेकांपासून आता बाजूला होतात. तेव्हा सिंधू आता राघववर चिडते आणि म्हणते पाहिलं ना आता, मी म्हटले होते ना तुम्हाला नको म्हणून काही. तेव्हा राघव म्हणतो काही हरकत नाही. मग आता सॉरी हा सॉरी असं आता रेश्मा म्हणते. आणि अगं सिंधू काय अगं तू, दार तरी लॉक करून घ्यायचं ना, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब झालं नसतं. मग आता सिंधू विचारते काही काम होतं का रेश्मा. तेव्हा रेश्मा म्हणते हो अगं, तुम्हाला ना बाहेर बोलवले जरा, खास करून सिंधू अगं तुला काकूने बाहेर बोलवले. ठीक आहे मी येते असं म्हणून सिंधू आता बाहेर जाते. राघव म्हणतो मी येतो हा सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते हो या या. आता बाहेर गेल्यानंतर तेथे एक कामवाली बाई आलेली असते. तेव्हा रुक्मिणी आता तिची परीक्षा घेत असते, तुला काय काय येतं काय काय नाही. त्यावेळी आता ती हो बाईजी नो बाईजी असं करत असते. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते हे काय, ही कोणती लँग्वेज आता. तेव्हा ती तिच्या भाषेत आता काहीतरी सांगत असते. मग आता घरातील सर्वजण जेव्हा तेथे येतात ना, तेव्हा मात्र आता रुक्मिणी म्हणते आम्हाला अगदी सागर संगीत जेवण लागतं हां, तुला स्वयंपाक तसा बनवावा लागेल. त्यावेळी आता ती म्हणते होईजी. मग आता रुक्मिणी म्हणते परत केलंच का तू होईजी. अगं सागर संगीत म्हणजे 3 टाईम आम्हाला जेवण लागतं बनवायला, डबे वगैरे सुद्धा असतात, जमेल का. मग आता ती म्हणते होईजी.
आता तेथे आता राजश्री त्याचबरोबर ऋतुजा आणि सिंधू व रेश्मा या सगळ्याजणी आलेल्या असतात. त्या आपल्या गप्प असतात. रुक्मिणी मात्र अजूनही त्या बाईची शाळाच घेत असते. मग आता रुक्मिणी पुढे म्हणते, हे बघ, काम जास्त असतं म्हणून अजिबात पुढे कटकट करायची नाही हां, कारण आमचं जेवणाचं ताट अगदी भरलेलं लागतं आम्हाला, चालेल ना? तेव्हा ती म्हणते हो, पण अहो मला पुढे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं ना हेच कळत नाही, कारण तुम्ही एवढं अशा रागात बघताय ना माझ्याकडे, मला तर घाबरल्यासारखं वाटतंय. आता तुम्ही जर काही विचारलं ना तर मी इथून पळूनसुद्धा जाऊ शकते, असं आता त्या बाई म्हणतात. तेव्हा आता सर्वजण तिच्यावर हसू लागतात. मग आता रुक्मिणी विचारते, काय गं, काय झालं हसायला, गप्प बसा. तेव्हा सर्वजणी आता गप्प बसतात. तेव्हा सिंधू म्हणते, काकू मला काय वाटतं, यांना इथे कामावर आपण ठेवूनच घ्यावं, कारण त्या तुम्हाला एवढ्या घाबरतायत ना की आता जरीही एक प्रश्न तुम्ही त्यांना विचारला ना मात्र इथून पळूनच जातील. त्यावेळी आता हो की नाही आई, असं सिंधू राजश्रीला विचारते. तेव्हा राजश्री म्हणते हो ना. त्यानंतर सिंधू आता त्या बाईंसमोर जाते आणि विचारते, काय हो, तुम्हाला उलट उत्तर देता येतं का, वस्तूंची नासधूस करता येते का? तेव्हा त्या बाईला आता काय सांगावं हे सुचत नाही. तर रुक्मिणी आता विचारते, सिंधू अगं तुझं चाललंय काय, तू विचारते काय यांना? त्यानंतर आता अर्थात येत असणार हो की नाही, सिंधू हसतच त्यांना विचारते. मग आता त्या स्वतः हात जोडून म्हणतात, ताई आता मला माफ करा, मला इथे काम करायला जमणारच नाहीये, जरा अजबच कारभार आहे आणि हे काही मला जमायचं नाही. तेव्हा ते आता जायला निघतात. तेव्हा सिंधू पुन्हा आता त्यांना अडवत म्हणते, हे पहा, मी तुम्हाला जायला सांगितलंय का, नाही ना, अजिबात जायचं नाही इथून, थांबा. मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला देता येत असतील तर मग आमच्या काकू तुम्हाला कामावर ठेवतील, अन्यथा नाही ठेवणार. तेव्हा अगदी रुक्मिणीसारखी ॲक्टिंग सिंधू ही करत असते. त्यावेळी सर्वजण हसू लागतात. मग रुक्मिणी म्हणते, सिंधू तू पुन्हा माझी मस्करी करते, लक्षात ठेव हां, मी बघून घेईल तुझ्याकडे. मग आता सिंधू म्हणते, नाही काकू, मी तुमची मस्करी नाही करत आहे. तेवढ्यातच तिथे आता राघव येतो आणि विचारतो, काय ग सिंधू, काय झालं? मग आता नवीन कामासाठी इथे बाई आल्या आहेत, मग रुक्मिणी काकू त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत असं सिंधू म्हणते. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते, हो ना, आपल्याला कामासाठी एका बाईची खूप गरज होती ना, म्हणूनच इंटरव्ह्यू घेते अरे राघवा. तेव्हा राघव म्हणतो, यांना कामावर ठेवण्या अगोदर यांचा इंटरव्ह्यू घ्या अगोदर, आणि त्याचबरोबर यांचा ID सुद्धा चेक करा. मग आता त्या बाई म्हणतात, माझ्याकडे आत्ता ID नाही आहे. राघव म्हणतो, पुढच्या वेळी घेऊन येणार ना ID? काय हो बाई? मग आता त्या बाई म्हणतात, हो मी पुढच्या वेळी नक्कीच घेऊन येईन, आता फक्त कामं ठरवायला आले होते ना, म्हणून म्हटलं की ID कशाला लागतोय. ती आता राघव ज्या पोलिसांच्या वेशात असतो त्यामुळे ती खूपच घाबरते. त्यानंतर आता त्या बाई म्हणतात, मी आता ID घेऊनच येते. तेव्हा राघव आता ठीक आहे असं म्हणतो. त्या बाई आता तेथून जातात. मग राघव ड्युटीवर जाण्यासाठी आता निघतो. तेव्हा तो अगोदर रुक्मिणीचा आशीर्वाद घेतो. तेव्हा रुक्मिणी आता म्हणते, बाळा सावकाश जाणे, सावकाश या हां. तेव्हा आता तो हो असं म्हणतो. राजश्रीचा देखील तो आशीर्वाद घेतो आणि ऋतुजाचा देखील. ऋतुजा म्हणते, बाळा खूप मोठा हो, अशीच प्रगती कर. तेव्हा ऑल द बेस्ट भाऊजी असं रेश्मा आता त्याला म्हणते. राघव म्हणतो, थँक्यू रेश्मा. मग आता सिंधू म्हणते, हळू जायचं आणि पोचल्यानंतर फोन करायचा, चालेल ना? तेव्हा हो असं म्हणतो. त्यावेळी सिंधू आता दारापर्यंत राघवला सोडायला जाते. राघव आता म्हणतो की सिंधू ऐक ना, असं म्हणून तो पुन्हा तिला एकदा जवळ ओढतो. सिंधू म्हणते, हो काय करताय तुम्ही, ते घरातील सर्वजण आहेत, तुमचं हे काय सुरू आहे? राघव आता तिच्याकडे एक किस मागत असतो, परंतु सिंधू नकार देते. गालातच त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा राघव तिला बाय करून तेथून ड्युटीवर जातो. तर सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते. तेवढ्यातच रेश्मा आता तेथे येते आणि लगेच सिंधूला म्हणते की अगं सिंधू, खूप वेळ झालाय तुझा फोन वाजतोय, बघ कुणाचा फोन आलाय. तेव्हा सिंधू विचारते, काय ग कुणाचा आहे? मग आता रेश्मा म्हणते, अगं अननोन नंबरवरून आलाय, काय माहीत कुणाचा आहे, बघ रिसीव्ह करून. तेव्हा आता तिच्याकडे फोन देत रेश्मा आता तेथून लगेच निघून जाते. मग आता सिंधू ही लगेच कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो कोण बोलतंय असं विचारते. तेव्हा आता तो मधूचा आवाज असतो. हॅलो सिंधू ऐक ना, अगं मी बोलतीये मधू. तेव्हा मधूचा आवाज ऐकून, तू कशाला कॉल केलास असं रागातच
म्हणूनच सिंधू विचारते तेव्हा मधू म्हणते प्लीज मला माफ कर ना ग सिंधू, ऐक ना मला माफ कर. सिंधू आता फोन कट करणार असते तेव्हा मधू म्हणते एकदाच माझं बोलणं ना तू ऐकून घे प्लीज. तू आता सिंधू ऐकतच नसते. मधू आता खूपच रिक्वेस्ट करू लागते आणि म्हणूनच सिंधू आता ते फोनवरचं बोलणं मधू आता म्हणते मला माफ कर, मी तुझ्याबरोबर राघव बरोबर खूपच वाईट वागले. तेव्हा तुझं झालं का बोलून असं सिंधू रागातच विचारते. तेव्हा मधू म्हणते अगं मी खूप जेन्युइनली बोलतेय, खरंच मला माफ कर अगं, माझं असं इंटेन्शन कोणतंच नव्हतं, मला राघव नाही मिळाला म्हणून वाईट वाटत होतं, तू माझ्या फिलिंग्स समजून घे ना. पण आता यावेळी खरंच मला खूप खूप पश्चाताप झालाय अगं सिंधू. सिंधू म्हणते दरवेळीची तुझी ही नाटकच झाली आहे अगं मधू आता. मग आता पुढे मधू म्हणते माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे सिंधू, मला माफ कर ना ग प्लीज, मी 100% जेन्युइन बोलतीये, ऐक ना मला इथे नाही राहायचंय, प्लीज मला इथून बाहेर काढ ना ग प्लीज सिंधू. अशी सिंधूकडे आता ती अगदी विनवणी करू लागते. अगं सिंधू मी इथून बाहेर आले ना तर मी इथून कुठेतरी लांब निघून जाईल, पण प्लीज मला इथून बाहेर काढ आणि हे फक्त तुझ्याच हातात आहे सिंधू. अगं तुमच्यावर माझी सावली सुद्धा पडणार नाही. पण सिंधू यावेळी अजिबात मधूवर विश्वास ठेवत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजणी आता हॉलमध्ये बसलेल्या असतात. तेव्हा आता सिंधू जरा अशी शांतपणे बसलेली असते. त्याच वेळी आता ऋतुजा विचारते काय झालं सिंधू, अगं तू अशी एवढी शांत का बसली आहे, डिस्टर्ब का बसली आहे. त्यावेळी आता सिंधू म्हणते की मगाशी मला मधूचा कॉल आला होता, हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. तर रुक्मिणी विचारते काय म्हणाली मग ती. तेव्हा आता ती मला खूप रिक्वेस्ट करत होती, ती सारखी सारखी म्हणत होती की प्लीज मला माफ कर, मला इथून बाहेर काढ. मग आता रुक्मिणी विचारते तू काय म्हणालीस. तेव्हा मी काही तसं म्हणाले नाही असं सिंधू म्हणते. राजश्री म्हणते ही बयाना आपला पिच्चा काही सोडणार नाही असं म्हणून ती वैतागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.